तात्या तर लय बोलतील आता. आपण आशीर्वाद घ्यायला आलोय, काय असेल ते भ्यायचं नाही. गुढीत ऐकलं तर ठीक, राग धरू नका, सोडून द्या म्हणायचं. बरं चला. हां सगळं तर तुझ्या हातात आहे. नाही मी बोलेल त्यांना. चला या. तात्या तात्या आता काय आली इथं तू? गावात दाखवते अख्ख्या बापाच्या विरोधात गेली मी. आम्ही तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. आशीर्वाद? अरे पळून जाताना घ्यायचा आशीर्वाद, मी जोरात पळाला असता. अजून तुम्हाला विचारायला आलो का नाही आमचं लग्न लावून द्या म्हणून? आम्ही लग्न केलंय आता. वय गे तो पार्क आहे, पण तू तर माई होती ना, का तुला काय घेणं देणं नाही बापा बरोबर? तुम्ही असं कोणापुढं उभा करूस तर मग लग्न लावून द्यायचं ना आमचं. काय मी काय असं आयरा गायरा काय तवा? ए कोणा पुढे बी नाही, करोडपती स्थळ आलती, मला काही एवढं कळत नाही का? आशीर्वाद द्यायचा असला दे, नाही तुम्ही एकटं राहायला चालू करा. चला तसं नाही. मी काय म्हणतोय, मला हे लग्नच मान्य नाही. तुम्हाला मान्य का नाही माहित नाही, आम्हाला दोघांना मान्य. आम्ही चाललो मग. ए सोडते जात, ए तो घरात चल. ये ठोकणा की नाही तुला? हात लावायचं काय काम नाही बरं का. बायको आहे माझी आता ती. तुझी बायको आहे, माझी पोर नाही का ती? माझं वय पूर्ण आहे, तिचं वय पूर्ण आहे. आम्ही रितशीर मान्य केलेलं आहे. अरे केलं म्हणून काय आलं? 2 साक्षीदार आहेत. सरळ पोलीस कंप्लेंट टाकीन. पोलीस कंप्लेंट म्हणजे बापा पोलीस कंप्लेंट टाकी का तू? काय झालं, बापा आज कोणाबरोबर जमून देत ती जमतं का? अरे कोणा बरोबर म्हणजे तुला माहिती आहे काय? तुम्हाला तिच्याच तोंडातून ऐकायचं. तू सांग आता. तात्या आता माझं लग्न झालेलं आहे आणि आम्ही लग्न केलंय कोर्टात जाऊन. नाही पण तुम्ही मला सांगा, ही 2 वर्षाची होती, हिची आई गेली तेव्हा मी लग्न केलं असतं, मग हिला कोणी बघितलं असतं? हा, आणि आता ही लग्न करून आली, मी काय करायचं? मग तुमच्या पाया पडतोय मी, रे माफी मागतो. मग मी विचारायला त्यावेळेस तुम्ही काय म्हणले, लय मोठमोठ्या स्थळ आहेत. आता काय आता केलंय ना आम्ही. आता पण ही गेल्यावर मला गावात कुत्रा खाईन का? मी करायचं काय? मला जगून द्यायचं का लोक? गावात लोक काय म्हणतात पेक्षा पुरीच्या मनात काय चाललंय हे तुम्ही ओळखाय पाहिजे होतं. आपण पोरीचं जाऊ दे, आता मला तुकडा घालणार कोण? तुकडा घाला काय, जवळ हाताने जमतोय तवर खायचं आणि मग काय उपाशी मारायचं का ब्या? बघायचं दुसरं. आम्हाला तुम्ही ऍक्सेप्ट करीत नाही तर आम्ही चाललो. नाही तिला सुखा संसार लांबून बघायचं, काय हरकत नाही. काय तुमच्याच एकट्याची पोरगी पळून नाही गेलेली, रितशीर हक्कान लग्न केलंय, मी बी ऍक्सेप्ट केलंय. नाही पण तुम्ही तुमच्या संसाराचं बघितलं, मला काय माहिती नाही. माझी सोय लावून द्या काहीतरी. तुमची सोय कशी लावायची आता? तुम्ही जर आम्हाला समजूनच घ्याय ना तर मला तुमच्या घरी घेऊन चला तुमच्या बरोबर. आमच्या घरी काय करायचं? मग हिथं काय करू मी राहून? आणि ही घर हे घर वीर राहू दे तसंच. कोण खाते या घराला? मी तुमच्या बरोबर येणार, मला तिकडे राहायचंय. मग आम्हाला रितशीर ऍक्सेप्ट असेल तर माझं काय हरकत नाही. चालेल मग आपण तात्याला आपल्या सोबत ठेवू. तसं पण मी सोडून कोणी त्यांना. हा, हे असं असून तर मी तयार आहे बा. मग आधीच असं झालं असतं तर आम्ही कशाला पळून गेलो असतो? मग आधी मला विचारायला नको का तुम्ही पळून जायच्या आधी? आलतो ना विचारायला. आपण पळून जाताना विचारलं होतं का मला? हा, मला काय माहिती तुम्ही पळून जाणार आहे? मी एसटीचं तिकीट काढून दिलं असतं. हा, मला नाहीतरी तसं काय पटलं असतं का? एक सांगतो, माझी काय हरकत नाही. तुम्ही आले व्यवस्थित राहील. तुम्हाला करमन का मी आता पुण्याला जाणार हिला घेऊन असंच? करमते मला, काय नाही अडचण. काय नाही ना? हा, कसं आहे पुण्यात सांगतो, ती बी एका बाजूला खेड आहे आणि तिथंच हिंजवडी पार्क आहे. हा, कधी मध्ये शेत बी बघायला, हिंडायला फिंडायला. फक्त तिथं कुठाने करू नका. आता नाही मला कुठाने करीत, मी तिकडे हाणत्यान मला जोडीनी. चला मग घ्या घर लावून. काय येत आहे मागून? घर लावून बिवून नाही, हे काय इकून टाकीतो ना सगळं, मी येतो. इकायचं कशाला लगेच किता? मग करता काय ठेवून, आमच्या उधारे बी तेवढे, तू कोणी हसत विकत घेईन. आणि ह्याला काय इटान पात्र आहे वर. पण मी सांगतोय, तुम्ही आता लबाड बोलून जर पुरीला जर असं गोडगोड बोलून आमच्या बरं आले जर उचलून आणलं तर मी पोलीस कंप्लेंट टाकेन बरं का. ध्यानात ठेवा. आता माझी सोय लागल्यावर मी कायला उचलून आणू तिला? उलट मला बरं आहे तिथं बसून खायला होते. होय पुरी? चला आम्ही पुढे जातो. येतात मागून मग? हा, चालतंय हो पुढे तुम्ही. आलोच मी. चल, आशीर्वाद घेऊ. घ्या चांगला संसार करा. पुण्य करणं पापी आहे, आईचा नवराच बापी. या घराला गिराईक बघायला लागेल चांगले. देवाला कोण घ्यायचं याला? हे आपलं पुण्यातलं घर. कसं वाटतंय बघ? छान. आवडलं? या आधी बस. दमली अशी ना? ये बस. बॅग ठेव. हे आपलं बेडरूम. हा, ऐक ना, ये
तुला दाखवतो. बस बघ ओके माझं. मी ना कॉम्प्युटर गावाकडे हीच होतं, खोक्यात भरून आणायचं डायरेक्ट, पुढं पण नेता येतं. लॅपटॉप पण आहे, पण ते रिपेअरिंगला दिलाय. भारी मस्त आहे. आवडलं ना? हे सगळं बघ, इथंच काम चालतं माझं. हे आपल्या बेडरूम पाशी, इथं इथून उठतो, इथं बसायचं. हा भारी मस्त. तुला काही लागलं नवीन वाटलं तर मला सांगत जा. हो. तुला किचन बघायचं? हा चल चल. ये. आजी तुला एक कपाटन ती दाखवत तुझे. ही बाकीच मटेरियल ठेवायला. ही बघ. टॅन टॅन. काय तुझ्यासाठी कप्पा. हा हा यात सगळं मेकअपचं आहे. छान. ड्रावर आहेत सगळे. दिसलं? हो हे माझ्यासाठी. हा हो आणि इथं कपडे पण माझे. हो भारी. आवडलं ना? हो. आता किचन बघ. चल. हो चकाचक आहे ना? हा आता तुला तुझ्या सोयीनुसार मांडणी करायची असेल तर मी खाया असं ठेवलेलं आहे. ती एक स्वयंपाकवाली बाई येते, आम्ही दोघं तिघं राहायचो. त्यांना म्हणलं माझं लग्न असंच ठरलंय. त्यांनी एका दिवसातच त्यांचे सामान घेऊन दुसरी रूम बघितली. अच्छा. आवडलं ना? हो भारी. मी इथूनच तुम्हाला स्वयंपाक बनवत जाईन. मग स्वयंपाक बनवत जाईन ना तुमच्यासाठी. बघ तुला काय बघायचं असेल तर ये झाल्यानंतर बेडरूम मध्ये. ठीक आहे. मस्त ठेवलंय सगळंच. भारी गड्या. ठीक आहे. बघा पुण्यामध्ये आली पुन्हा. भारी सगळंच. मग खूप आवडले. आवडलं ना? हो. ऐक ना, हा बोला ना. मला काय म्हणायचंय, काय? तुला करमलं नाही ना, आपण थोडं पुन्हा फिरवतो बरं का. हो चालेल. फिरल्यानंतर तुला वाटलं जॉब करायचा किंवा एखादा क्लास लावायचा तर करू शकते. आणि तुला समजा तू तलाठीच पेपर दिलता ना, हा लागून गेली तर ठीक, नाही तर मग पुढचं बँकेचा वगैरे अभ्यास करू शकतीस. घे तो घे अगोदर. आपल्या फ्रीजमध्ये काय मासा ठेवतो मी कोल्ड्रिंक्स. कुणी आलं, आता तुला काय आवडतं ते मला सांग. चॉकलेट आवडते? हो आवडते. घेऊन येईन मी. थँक्यू. आता फ्रेश होती का? हो ठीक आहे. हां मी पण फ्रेश होतो. चालेल. तात्या तर त्यांना फोन करून बघावं लागेल कुठे येते. त्याला काय फोन करायचं, ती काय ही येतोय बरी घेते. वाऱ्यासारखं माणूस आहे ती. हां ती काढली आठवण नाही काढायच्या. मी आहे तोपर्यंत काही वाटलं कमी जास्त पडलं तर मला सांगायचं. हो चालेल. हां ये फ्रेश हो. तुला काय लागलं तर स्वतः बघायचं, नाही लागलं तर मला सांगा. हो ठीक. ठीक आहे. ए बुबडा, तुला श्रीमंताचीच गाडी दिसली का आडवं जायला? अरे तुम्ही कधी श्रीमंत चालतं? श्रीमंत झाला म्हणजे हे काय? गोळा गेल बघ, शर्ट बघ, कापड बघ माई. कपडे बदलले कोणी श्रीमंत होत असतं का? अरे पोरीने नशीब बदलले मा. काय झालं? पुण्यातला इंजिनियर जावाई केलाय. पुरीने केला का तुम्ही केला? अरे कुणी काय करी ना, मोठा तर झालं ना आम्ही. ते वावर आता बोकांडी घेऊन पड तुझ्यात. हे पाहिजे असं तर इकत देऊन टाकतो तुला. चल. मग आता काय असं पडकत ठेवायचंय का? अरे पडीक ठेवी नाही तर काही करीन. त्यात कुसाळ उगावली ना तरी उपटून तुमच्या वावरात टाकीन मी. कधी झालं पुरीचं लग्न? तुला काय सांगायचं कारण आहे? लग्नाला बोलेल नाही शेजारी असून. अरे लग्नाला बोलवायची काय कारण आहे तुला? फुकटी मोकर बुंदी खायला येतो का जाऊ दे, माझ्या? मला माहिती तुम्ही पण असाच जावाय फसवला असणार आहे. मोठ्या घरचा आहे ना. ए फशिवला नाही, असं कमावलाय माणूस मी. असा जावं पुण्याला मला बोलावलं राहिलं त्यांनी. म्हणलं या फालतू लोकांच्या तुम्ही नादीच लागू नका मामा.
पुण्याला राहिला म्हणला माझ्याकडे. जाके मग कशाला थांबलं तिथं गावची 7:30 जाईन. मग 7:30 कोणाला बोलतो? बरोबर आहे की अख्खं गाव तीच म्हणतंय या. अरे गाव नालाय की आपलं, लोक माहिती आहेत कशी आहे गावातली. अख्खं गाव नालाय का तुम्ही एकटे शेण. आणि मग चल तुझ्या काय नादी लागायचंय. आणि तू पोरगी मागत होता मला. अरे तोच मी 9 रेटीचा हिंडतोय, तुला का पोरगी देऊ मी? इथून रे